कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा अंधाराच अंधार दिसतो, आशा हरवते, श्रद्धा कमी होते, पण तेव्हाच कोणीतरी आपल्याला धरून पुन्हा प्रकाश दाखवतो. ही कथा आहे एका आशा भक्ताची, ज्याने आयुष्यभर फक्त एकच नाव घेतले, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज. ही कथा ऐकून तुमच्या मनातही विश्वासाचा दीप प्रज्वलित होईल आणि कदाचित स्वामींचा चमत्कार तुमच्याही जीवनात घडेल. सोलापूर जवळ एक छोट्या गावात गणेश नामक एक तरुण राहत होता. गरीब कुटुंब, लहानपणापासून खूप संघर्ष. आई वडील गेले आणि गणेश एकटाच जगात उरला. त्याला जन्मतच दृष्टीदोष होता. तो फारसं काही पाहू शकत नव्हता. पण त्याच्याही कानाने एक गोष्ट वारंवार ऐकली होती, स्वामी समर्थ महाराज सर्वांचे रक्षण करतात. जो श्रद्धेने त्यांना हाक मारतो त्यांचं कल्याण होतं. गणेश रोज मंदिराच्या पायऱ्यांवर बसून म्हणायचा, स्वामी मला काही नको, फक्त तुमचं दर्शन घडवा. लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. कोणी पैशाचा तुकडा फेकायचा, कोणी अन्नाचा तुकडा द्यायचा, पण गणेश फक्त स्वामींचं नाव घेत बसायचा. एके दिवशी गावात एक यात्रेची मिरवणूक आली. सगळीकडे जय जय स्वामी समर्थच्या घोषणाने वातावरण भरलं होतं. त्यात एक वयोवृद्ध साधू गणेशाजवळ थांबले आणि म्हणाले, बाळा, स्वामी म्हणतात तुझ्यावर कृपा होईल. 7 दिवस नामस्मरण कर. प्रत्येक दिवस जय जय स्वामी समर्थ 108 वेळा म्हण. गणेश नम्रतेने मान डोलावले. तो 7 दिवस भक्तिभावाने नाम घेत राहिला. 7व्या दिवशी मध्यरात्री त्याला एक तेजस्वी प्रकाश दिसला. तो डोळे चोळत म्हणाला, काय आहे हा प्रकाश? काय आहे हा प्रकाश? आणि पुढच्याच क्षणी त्याला जाणवलं, त्याचे डोळे उघडले आहेत. त्याच्या समोर स्वामी समर्थ महाराज उभे होते. केशरी वस्त्रात, तेजस्वी मुद्रा, डोळ्यात करुणा. स्वामी म्हणाले, बाळा, तुझी श्रद्धा खरी होती म्हणून आम्ही तुला दर्शन दिलं. पण लक्षात ठेव, हा प्रकाश केवळ डोळ्यांचा नाही, हृदयाचा आहे. पुढे आयुष्य लोकसेवेसाठी वापर. क्षणात प्रकाश मावळला. गणेश पुन्हा एकटाच मंदिरात होता, पण आता तो पूर्णपणे दृष्टिमान झाला होता. त्या दिवसानंतर गणेशाने गावातील गरीब, आजारी, असहाय लोकांची सेवा सुरू केली. कोणी म्हणतं तो चमत्कार घडला, कोणी म्हणतं तो स्वामींचा दूत झाला. पण गणेश नेहमी म्हणायचा, मी काही नाही, स्वामी समर्थच सर्व काही आहेत. मी काही नाही, स्वामी समर्थच सर्व काही आहेत. मी काही नाही, स्वामी समर्थच सर्व काही आहेत. त्याच्या सेवेने गावात स्वामींचा प्रसार झाला. लोक रोज संध्याकाळी एकत्र येऊन जय जय स्वामी समर्थ म्हणायचे. आणि आश्चर्य म्हणजे अनेकांना त्यांच्या आयुष्यातही चमत्कार अनुभवायला मिळाले. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि नामस्मरण करा. चमत्कार तुमच्याही दारी उभा आहे. फक्त तुम्ही त्याचं नाव घ्या आणि सर्व काही शक्य होईल. स्वामी समर्थ महाराज की जय.